व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बेअरर चेक आणि अकाउंट पे चेक या दोन्हीमध्ये काय फरक आहे, दोन्ही चेकपैकी कोणता चेक घ्यायला पाहिजे, कोणता चेक द्यायला पाहिजे। आणि आता बघा कापूस विकल्यानंतर किंवा कोणतंही धान्य विकल्यानंतर व्यापारी आपल्याला चेक देतात, तर आपण नेमका कोणता चेक त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पहा, आता इथे बघा, ज्या वेळेस इथे अशा दोन क्रॉस रेषा मारलेल्या नसतात, म्हणजे हा जो चेक तुम्हाला समोर दिसत आहे तर याला म्हणायचं बेअरर चेक। आता बेअरर चेकचा अर्थ काय होतो पहा, तर बेअरर चेक म्हणजे की आपण तो चेक घेऊन गेल्यानंतर तिथे बँकेमध्ये कॅशियर तो चेक घेतो आणि आपल्याला लगेच कॅश देतो, म्हणजे त्या चेकचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होत नाहीत, तर ते पैसे लगेच कॅश दिले जातात। आणि बेअरर चेकचा एक तोटा असा आहे, नुकसान असं आहे की जर बेअरर चेक आपल्याकडून हरवला तर ज्या व्यक्तीला तो चेक सापडेल किंवा मिळेल तो व्यक्ती जर बँकेमध्ये तो चेक घेऊन गेला तर त्या व्यक्तीला सुद्धा तो कॅशियर ते पैसे देऊ शकतात, म्हणजे देतातच। कारण त्याचा अर्थच असा होतो, या धारक को म्हणजे इथं ज्या व्यक्तीचं नाव असेल त्याला, किंवा धारक को म्हणजे ज्याच्या जवळ तो चेक असेल त्याला पैसे द्या। मग बघा, बेअरर चेक हा धोकेदायक चेक मानला जातो। आता दुसरा प्रकार काय आहे, तर अकाउंट पेई चेक। आता अकाउंट पेई चेकचा अर्थ काय होतो पहा, तर अकाउंट पेई चेक म्हणजे या ठिकाणी कोपऱ्यामध्ये दोन क्रॉस रेषा मारल्या जातात। याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये इथं जी रक्कम लिहिलेली आहे ती रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा होते। त्या व्यक्तीला लगेच गेल्याबरोबर कॅश दिली जात नाही, अगोदर खात्यामध्ये पैसे जमा होतात, नंतर मग पैसे काढण्याचा आपल्याला विड्रॉल भरावा लागतो आणि आपल्याला पैसे मिळतात। परंतु अकाउंट पेई चेक हा अतिशय सुरक्षित चेक मानला जातो, कारण त्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतात। मग त्याच्यामुळे आपण शक्यतो अकाउंट पेई चेकच घेतला